Don't know why you left me bleeding. With a broken heart, tell me if I deserve this feeling. I thought हे that you हाय, गुड know मॉर्निंग. नमस्कार. मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. सो सकाळी सकाळी बघा, हे आरूला फक्त एक पॅकेट मॅगी बनवायची आहे आणि त्यासाठीचं तिचं म्हणजे खटाट तिचा पसारा बघा, तिचं साहित्य बघा, काय 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 नाही टाकत ही पोरगी मॅगीमध्ये. वेगवेगळे सॉसेस, त्यानंतर चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो, पिझ्झा हब्स, त्यानंतर मॉझरेला चीज आणि पसारा तर खूप कमी झालाय. हा रोहीच्या पप्पांचा आहे. आणि तुम्ही विसरले का आज संडे नाही, ऍक्च्युली सॅटरडे आहे. अरे मी उद्या नाही बनव, उद्या की दुसरं बनवू. सर्वांनी चाय करून पिला माहितीये का. मला आज कोणी चाय पण नाही केला. मी झोपून होती तर मला कोणी उठवलं पण नाही. असं वाटलं झोपू द्या, एक दिवसच भेटते बिचारीला झोपायला. काय 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 म्हटलं झोपू द्या, एक दिवसच बिचारी एवढी झोपते, नाही तर झोपत सुद्धा नाही. आम्ही एवढी कदर करतो आणि आम्हालाच म्हणते. कोण कदर करते? मी बघ तुझ्यासाठी मी मॅगी बनवत आहे, एक घास दिल पूर्ण. बाई ग. बघितलं ना, या तिघं बापलेकांचा चहा पिऊन झालेला आहे आणि आता ब्रेकफास्टची तयारी चाललेली आहे. कामं तेवढी माझी वाढवून ठेवलीत, पण चला आज आयता उयता जो आहे ब्रेकफास्ट वगैरे मिळणार आहे. चहाच्या वेळेवर तरी मी झोपलेली होती, कारण काल भयंकर एक्झर्शन झालं. म्हणजे आधी पिऊच्या शाळेत, नंतर आईकडे, पुन्हा शाळेत आणि शाळेतनं यायला भरपूर वेळ झाला होता. भरपूर म्हणजे बडबड आणि इकडे फिर तिकडे फिर, त्यामुळे खरंच खूप थकवा आला होता. सो त्यामुळे सकाळी ना जाग आला 5:30 वाजता, कारण काहीही करा, कितीही थकलेलं असलं ना तरी 5:30 वाजता एकदा जाग येतोच. त्यानंतर पुन्हा मी ब्लँकेट घेऊन जे झोपलेत ना, तर आत्ता उठले, म्हणजे 15-20 मिनटं झाले, फक्त फ्रेश झालेत. आणि किचनमध्ये येऊन बघितलं तर हा असा पसारा वगैरे पाहून खरं तर डोक्यात गेलं होतं. पण म्हटलं जाऊ द्या, छान छान टेस्टी मॅगी खायला मिळते तर आणखी काय पाहिजे, नाही का. टाका टाका, आणखी काय काय टाका. आणि काय टाकू? सो अशी बनलेली आहे आज आमची मॅगी आणि अशी झालेली आहे आमची सॅटरडे मॉर्निंग. don't know why you left me bleeding. With a broken heart, tell me if I deserve this feeling. I thought that you know that we had something. छान असा ब्रेकफास्ट केला आणि त्यानंतर गॅसचा ओटा आवरायचा होता, तो आवरला आणि सरळ हॉलमध्ये येऊन आम्ही खेळायला बसलो. बघा, मुलांसोबत वेळ घालवायला ना एरवी मुलांनाच वेळ नसतो. आपल्याकडे जरी असला तरी म्हणजे एकतर त्यांचे दिवसभर शाळा असतात, त्यानंतर ट्युशन्स, इतर ॲक्टिव्हिटीज, त्यांचे प्रोजेक्ट, किती सर्व गोष्टीत आपण मुलांना गुंतून ठेवतो नाही आजकाल. खरं तर ह्या गोष्टी मुलांसाठी गरजेच्या आहेतही, पण बघा यामुळे काय होतं आहे, आपला जो टाईम आपण आधी मुलांसोबत घालवायचो ना, तो घालवणं जरा आता कमी झालं आहे असं मला जाणवायला लागलं आहे. तसे तर आरू पिऊच्या कोणत्याच ट्युशन मी लावलेल्या नाहीत. आरूचे आधी ऑनलाईन क्लासेस होते, सो तेही आता संपलेत. त्यामुळे त्यांना संध्याकाळचा बऱ्यापैकी वेळ असतो, पण तरी त्यामध्ये अभ्यास, बाहेर खेळायला वगैरे जातात. मग आम्हाला असं एकत्र खेळता काही येतच नाही. हा संडे असतो तसा, पण संडेलाही भरपूर कामं, त्यानंतर कधीतरी बाहेर जाणं होतं किंवा बऱ्याच गोष्टी असतात. पण आज सॅटरडे आहे, काल पिऊचा ॲन्युअल डे झाल्यामुळे त्याला सुट्टी आहे आणि आरोहीच्या स्कूलमध्ये पण पॅरेंट टीचर मीटिंग आहे, सो तिलाही सुट्टी आहे. त्यामुळे आज सकाळचा वेळ जो आहे आम्ही मस्त एकमेकांसोबत घालवला. बघा, मुलांसोबत वेळ घालवणं फक्त मुलांसाठीच नाही तर आपल्यासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर असतं. मुलांसोबत असा वेळ घालवल्याने त्यांना एक वेगळाच आत्मविश्वास येतो, कारण आपला संवाद वाढलेला असतो. बऱ्याचशा गोष्टी ते आपल्याकडनं शिकत असतात, बऱ्याचशा गोष्टी आपण त्यांच्याकडून शिकायचा प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे आपले आईवडील आपल्याला किती जास्त वेळ देतात, महत्त्व देतात, या गोष्टीमुळे मुलं खूप सुखावतात. त्यातून त्यांचा आत्मविश्वासही वाढतो. शिवाय आपले ना भावनिक बंध जे असतात ते आणखी घट्ट होण्यास मदत होते.
बऱ्याचशा गोष्टी मुलांना आपल्याला सांगायच्या असतात, पण नेहमी काय होतं, आपण कामात असतो, मुलं काहीतरी सांगत असतात, आपण ऐकत असतो, पण पाहिजे तसा रिस्पॉन्स करत नाही. मग मुलांना काय वाटतं की आपलं कोणी ऐकतच नाहीत आणि अशा प्रकारे माहिती आहे का हळूहळू आपला संवाद जो आहे त्यांच्यासोबतचा तो कमी होत असतो आणि त्यामुळे मग मुलांना असंही फील व्हायला लागतं की आपल्या गोष्टींचा आईवडिलांच्या नजरेत काही इम्पॉर्टन्सच नाही आहे. या सर्व गोष्टींचा मुलांच्या मानसिकतेवर नाही म्हटलं तरी भरपूर परिणाम होत असतो. म्हणून आजकाल जास्तीत जास्त वेळ मुलांसोबत घालवायचा मी प्रयत्न करते. नाही जास्त घालवता आला तर ते काय सांगतायत ना हे मी लक्ष देऊन ऐकत आहे एवढं तरी समाधान त्यांना मिळालं पाहिजे, इतका तरी माझा प्रयत्न असतो. आणि त्यामुळे आजचा पूर्ण दिवस आम्ही मुलांसोबत मस्त एन्जॉय केला. माझ्या स्टँडची हालत बघा काय झालेली. बघा म्हणजे माझे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यानंतर मला हा स्टँड मिळाला होता. त्यामुळे याची किंमत माझ्या लेखी काय असेल म्हणजे मी हे तुम्हाला सांगूही शकत नाही. 1000 सबस्क्रायबर होईस्तोवर मी डबे वगैरे वगैरेचा उपयोग करून कसा तरी मोबाईल ॲडजस्ट करून जे आहे व्हिडिओ केले होते आणि 1000 सबस्क्रायबरचं बक्षीस म्हणून मला हा स्टँड मिळाला होता. बरं चला, याला म्हणतात आमदनी अठ्ठन्नी खर्च रुपया, तसा ते सांगते. खरं तर हा टॉन्ट मला 2 दिवसापूर्वी मिळाला होता, जेव्हा मी आरोहीच्या पप्पांना सांगितलं की हा स्टँड असा तुटला आणि मला असं जे आहे आता मागवायचं आहे म्हणून. तेव्हा ते मला असं बोलले होते. 1000 सबस्क्रायबर झाल्यानंतर ते फार हॅपी झाले होते. त्यांना वाटलं झालं चॅनल मॉनिटाईज. पण खरं सांगू का खरा संघर्ष, खरा स्ट्रगल चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतरच सुरू होत असतो. इतके पेशन्स ठेवावे लागतात ना की काय सांगू. 1000 सबस्क्रायबरचा टप्पा ही खूप मोठी गोष्ट जरी असली ना, पण त्यानंतरचा स्ट्रगलही भरपूर मोठा असतो. कारण रोज जेव्हा अकाउंटमध्ये 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये असे काहीसे जमा होतात, व्ह्यूज खूप कमी होतात, कधी खूप जास्त होतात किंवा म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असतात. आता ज्या कावांनी व्हिडिओ बनवत असतील त्या फक्त मला समजू शकतात इथे. बरं जाऊ देत. चला बघा, हे पण एक स्टँड आहे जे मी मिशोवरनं बोलवलेलं आहे. बघा, मी नेहमी आर्ट अँड क्राफ्टचे व्हिडिओ जे आहेत तुमच्यासोबत शेअर करत असते आणि या नॉर्मल स्टँडनी ना भरपूर प्रॉब्लेम होतात, म्हणून मी हे स्टँड बोलवलं. आणि हे स्टँड बघा अशा प्रकारे तुम्ही जिथे कुठे व्हिडिओज बनवताना तिथे कुठेही अटॅच करू शकता आणि पाहिजे तसं जे आहे ते ब्लेंड वगैरेही होतं आणि त्यामुळे ते क्राफ्ट वगैरे व्यवस्थित शूट करता येतं आपल्याला. पाहते आता जसं यूज होईल ना तसं तुमच्यासोबत शेअर करेल. बरं चला, भरपूर दिवसानंतर हे कवट आलेत माझ्याकडे. आलेत म्हणजे काल बाहेर गेले होते की नाही, तेव्हा सोनूने आठवणीनं दिलेत. हे ताई हे घ्या, आमच्याकडे कवट आहेत, घेऊन जा. मला फार आवडतात अशा आंबट चिंबट गोष्टी. हे कवट ना तुम्ही असंही खाल्लं चम्मचमध्ये, म्हणजे साधं फोडला आणि चम्मचने जरी खाल्लं ना तरी भन्नाट लागतं. याचा गर काढून यामध्ये गूळ मिक्स करून जरी खाल्लं ना तरी खूप छान लागतं. आणि याची चटणी जर बनवली ना मग तर सांगायचं कामच नाही. आमच्या लहानपणी आम्ही कवट खूप खायचो, पण आता मार्केटमध्ये दिसतच नाही जास्त, तर आणायचं कधी आणि खायचं कधी, नाही का. मला सकाळपासून अशी घाई लागलेली की कधी मी याची चटणी बनवते आणि कधी नाही. सो हे 2 कवट आहेत माझ्याकडे. सो हे जे मोठं कवट आहे ना याची मस्त आता चटकदार अशी चटणी करते. ही चटणी जेवताना तोंडी लावायला भन्नाट लागते. तुम्ही पोळीसोबत तशीही खाऊ शकता आणि हो, एक वेगळीच चव आपल्या जेवणात जी आहे याने ॲड होते. सो चला आता पटपट जी आहे चटणी बनवते. सो असं काहीसं दिसतं हे कवट, म्हणजे आमच्याकडे तरी कवटच म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की मला कमेंट करून सांगा. सो अशा प्रकारे हे फोडलं जातं. याला गरम करूनही बऱ्याचदा फोडतात किंवा भाजून जे आहे त्याची चटणी केल्या जाते, पण मी अशी कच्चीच चटणी करत असते कारण चवीला खूपच छान लागतं. सो असं इझिली जे आहे ते फोडलं जातं. त्यानंतर मी जरा इथे कवट म्हणजे टेस्ट करून बघत होते जास्त आंबट आहे की काय, म्हणजे त्यानुसार गूळ वगैरे मला कट करता येईल. पण खरंच इतकं मस्त लागत होतं ना असंही खायला. त्यानंतर कवटातील सर्व गर जो आहे मी काढून घेतला अगदी बियांसहित. आणि कवट माहिती आहे का आपल्याला हेल्थसाठी भरपूर फायदेशीर असतं. लहानपणी बघा याचे फायदे गेले काही आपल्याला माहीत नसायचं, पण जिथं दिसलं तिथनं आपण म्हणजे घेऊन खायचो. अगदी शाळेच्या बाहेरसुद्धा विकायला असायचं बरं का, असंच फोडून त्यावर ते तिखट मीठ मसाला असं टाकून द्यायचेत. भरपूर मजा यायची. ते दिवस काहीतरी वेगळेच होते आणि आता मात्र शोधून सापडत नाहीत असं काहीसं झालेलं आहे. पण चला
आता चटणी बनवते. सो हा अर्ध्या कवटाचा गर इथे मी घेतलेला आहे. भरपूर मोठं कवट होतं म्हणून म्हटलं अर्धच बनवूया. त्यानंतर 8-10 लसूणच्या पाकळ्या घेतल्यात आणि ही एवढी सारी जी आहे कोथिंबीर घेतली. त्यामध्ये 1 चम्मच तिखट घेतलं. त्यानंतर 1 चम्मच इथे मी जिऱ्याची पूड घेते आहे. जिरं घेतलं अख्खं तरी चालेल. त्यानंतर नमक घेतलं. तुम्ही यामध्ये चाट मसाला वगैरेही घालू शकता, पण कवटाची चवच इतकी चटपटीत असते का इतर कोणत्याही गोष्टीची काहीही गरज नाही. त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी मी इथे गूळ घातला आणि हे सर्व आता आपल्याला मस्त असं एकजीव ठेचून घ्यायचं आहे. जसं अगदी आपण ठेचा बनवतो ना तसंच. आणि काही नाही, फक्त 2 ते 3 मिनटात आपली मस्त खमंग अशी चटपटीत जी आहे कवटाची चटणी इथे बनवून तयार होते. बनवायला जितकी इझी आहे ना तितकीच चवीला भन्नाट आहे आणि त्याहीपेक्षा जास्त त्याचे हेल्थ बेनिफिट्स आहेत. बघा, डायबिटीजचा पेशंट असेल त्यासाठी कवठाची चटणी जी आहे ना खूप खूप जास्त फायदेशीर ठरते. त्यानंतर कोलेस्टेरॉल वाढला असेल बॉडीमधला किंवा मग रक्तामधला किंवा मग तुम्हाला जर पाईल्स असतील, सोबतच अपचनाचे प्रॉब्लेम्स असतील, त्या सर्व गोष्टींसाठी कवटनं खूप फायदेशीर आहे. आणि काही काही पदार्थाचे फायदे आपल्याला माहीत असतात पण त्याची चव तितकी छान नसते, त्यामुळेही आपण खात नाही. पण कवट इतकं चवदार असतं ना, म्हणजे तुम्ही कच्चं जरी तिखट मीठ टाकून खाल्लं तरी छान लागतं ना. अशी चटणी बनवली मग तर काही विचारायचं कामच नाही. सो नक्की ट्राय करून बघा एकदा तुम्ही पण. इतकी टेस्टी बनली ना ही चटणी की काय सांगू. म्हणजे अशी चम्मचने खायलाही अप्रतिम लागते आणि भाजी पोळीसोबत तोंडी लावायला तुम्ही ही घ्याल ना तर मी गॅरंटीड सांगते 1-1.5 पोळीऐवजी तुम्ही 3-1 पोळ्या तर नक्की 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 खाल. खरंच खूप मस्त बनते. हेल्थ बेनिफिट्सही हिचे भरपूर आहेत. सो नक्की ट्राय करा आणि ट्राय केली की तसं मला कमेंट थ्रू नक्की कळवा. चला मग या चटपटीत रेसिपीसोबत आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथे संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या आणि हो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा. बरं चला, स्वतःची काळजी घ्या. बाय. I don't know why you left me bleeding with a broken heart. Tell me if I deserve this feeling.